जॉईन करा. जॉईन करणार असेल तर करा. तुमचा क्लास नाही आहे, दुसरा क्लास आहे. एस आर गुरव, जॉईन करा. हा. तुम्ही उशिरा लोक येता म्हणून 10 वर बंद होत नाही ते. तुम्हीच लोकांनी उशीर सुरू केला म्हणून लेट व्हायला लागलं सगळं. मला जॉईन करायला अर्धा तास जातो. तुम्ही आपण जॉईन कोणीच करत नाही. बरोबर आहे तुमचं, पण टाइम मध्ये जॉईन न झाल्यामुळे प्रॉब्लेम येते. त्यामुळे ते सगळं पुढे होत गेलं ना. असं होत नाही. तुमच्यापेक्षा निम्मे माणसं नसतात. 2 माणसं आणि 3 माणसं काय चालू करणार? मला पुन्हा सगळं रिपीट करावं लागेल. वेळेवर जर तुम्ही अटेंड केलं तर काही प्रॉब्लेम नाही ना. 10 वेळा कॉल इकडून तिकडून केल्यावर मग जॉईन होतात. कारण व्हॉट्सअप बघतच नाहीत कोणी. काय माधुरी तेव्हा प्रॉब्लेम. कॉल केल्याची लोक जॉईनच करत काय करायचं. म्हणून कोण रिपीट करत नाही.
जॉईन करा, जॉईन करा. केलंय काय? हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके. केलं बघा ऍक्सेप्ट. जॉईन करा, जॉईन करा. हा, ठीक आहे. चला, सुरू करायचं आपण.
ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. टाईप 1 डायबिटीज फॅक्ट. टाईप 1 डायबिटीज फॅक्ट काय आहे ते बघायचंय. त्याच्या आपण बघितलंय, टेस्टिंग बघितलं होतं. कुठल्या कुठल्या टेस्ट आपण करायचे ते बघता येतं. आणि हायपरग्लिसेमा, हायपर इन्सुलिमा ही जी स्टेज आहे, हायपर इन्सुलिमा ही जी स्टेज आहे, त्याच्यामध्ये एक्सेस प्रमाणात इन्सुलिन सिक्रेशन, त्याला डायबिटीज 2 म्हणतो. आणि लेस प्रमाणामध्ये इन्सुलिन सिक्रेशनला आपण डायबिटीज 1 म्हणतो. तर हे याबद्दल आपण टेस्ट बघितल्या. HbA1c, फास्टिंग अँड BP ग्लुकोज टेस्ट. आणखीन एक टेस्ट करता येते, ती म्हणजे इन्सुलिनची मात्रा किती आहे ब्लडमध्ये, हे सुद्धा आपल्याला बघता येतं. आणि जर तुम्ही प्रॉपरली डायबिटोलॉजिस्ट जर तुम्हाला व्हायचं असेल तर या सर्व टेस्टची नॉलेज असणं आवश्यक आहे. या टेस्ट करून आपण ग्लुकोजची ऍक्सेसिबिलिटी डेव्हलप करू शकतो. HbA1c तुम्हाला सेलमधली शुगर किती आहे ते कळतं. ब्लड मधली जर इन्सुलिन मात्रा तुम्ही जर चेक केली तर हायपर इन्सुलिमा आहे का लोअर इन्सुलिमा आहे, हायपो इन्सुलिमा आहे, ते तुम्हाला कळेल. म्हणजे यू कॅन कन्फर्म द डायबिटीज विदर डायबिटीज 1 और डायबिटीज 2. या दोन गोष्टी आपल्याला कन्फर्म करता येतात. सिंगल ब्लड टेस्टने आपल्याला डायबिटीज 1 आणि डायबिटीज 2 कळत नाही. आणि मग आपण ट्रीटमेंटचा गोंधळ करतो. आपण इन्सुलिन देतो. डायबिटीज 1 ला इन्सुलिनची आवश्यकता आहे, डायबिटीजला इन्सुलिनची आवश्यकता नाही. कारण शरीरामध्ये ऑलरेडी त्यांच्या इन्सुलिन असतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालेलं असतं. आणि मोर अँड मोर काय झालेलं असतं, ग्लुकोज आत जात असते. इन्सुलिन 1 मध्ये काय होतं, डायबिटीज 1 मध्ये इन्सुलिन कमी असतं, तिथं आपल्याला इन्सुलिनची ट्रीटमेंट चालते. परंतु या गोष्टीमध्ये इन्सुलिनची ट्रीटमेंट चालत नाही. डायबिटीज 2 मध्ये आणि डायबिटीज 2 चा उपचार काय आहे, रिड्यूस शुगर इंटेक, डू एक्सरसाइज आणि फास्टिंग. हे 3 प्रयोग करून आपण डायबिटीज 2 मध्ये पासून गेट रीड करू शकतो, डायबिटीज मध्ये रिव्हर्स करू शकतो. तर ही पहिली गोष्ट आहे, ही घटना आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि म्हणून ब्लड टेस्ट हा MD डॉक्टर ती टेस्ट करतो म्हणून मी टेस्ट करायचं असं नका करू. ज्या काही रिक्वायर्ड टेस्ट आहेत आपण केल्या पाहिजे. हायपर इन्सुलिमा आहे का, हायपर इन्सुलिमाचे एक आणखीन गोष्ट असते की फॅटी ऑबियसिटी डेव्हलप होते. पेशंटमध्ये ओबॅसिटी आहे का, ओबेस पेशंट असेल तर 100% त्याची इन्सुलिनची टेस्ट केली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये हायपर इन्सुलिनमा असतो. जेवढं कार्बोहायड्रेट आहे हे सर्व कार्बोहायड्रेट कशामध्ये रूपांतर होत असतं, फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि बॉडीमध्ये स्टोअर करायला लागतं आणि ओबेसिटी डेव्हलप होते. आणि याला पूर्णपणे 100% कार्बोहायड्रेट जबाबदार असतात, फॅट जबाबदार नसतात. फॅट जबाबदार नसतात. नॅचरल फॅट कुणाचंही वजन वाढवत नाही. नॅचरल फॅट कुणाचंही वजन वाढवत नाही. परंतु कार्बोहायड्रेट आणि शुगर 100% वजन वाढायला कारणीभूत असतात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि शुगर हे 100% तुमचं वजन वाढवतं. कारण आपल्याला माहिती आहे की पॅन्क्रिया काय करतो, जेवढं शुगर बनतं त्याला ट्राय टू पुश इन द सेल अँड द कन्वर्ट एक्सेस ग्लुकोज इंटू ग्लायकोजिन. आणि ग्लायकोजिन कन्वर्ट झाल्यानंतर उरलेली जी शुगर आहे ती पुन्हा फॅट मध्ये रूपांतर होते आणि ती ऍडापेस टिश्यूमध्ये जाऊन बसते. पर्टिक्युलरली ऍब्डॉमेन आणि बटक्स मध्ये जर फॅट अकोमुलेशन असेल तर 100% हायपर इन्सुलिमा असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि त्या ठिकाणी इन्सुलिन ट्रीटमेंट करायची नाही. शुगर दिसते म्हणून इन्सुलिन देऊ नका, कारण इट लीड टू द ओबॅसिटी और डायबिटीज नंबर 2. तर हे लक्षात ठेवायचं. तर ही टेस्टचं महत्व आहे आपल्याला. टेस्ट आपल्याला त्या गोष्टी तुम्हाला सांगून जातात.
हे सगळं आपण बघितलेलं आहे. डायबिटीज 1 ची फॅक्ट बघूया आपण आता थोडक्यात. Diabetes 1 has previously called as neonatal diabetes since its onset commonly occurred during the childhood. However, although the 3/4 of all cases are diagnosed in the patients under the 18, it may be present at any age. The glucose incidence of type 1 diabetes has been rising in the recent decades for unknown reason, and they may increase by much as 5.3% annually in the United States. आणि भारतामध्ये सुद्धा याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ओबेसिटी पण खूप वाढलेली आहे. लहान मुलांच्या मध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे. हे निव्वळ आणि निव्वळ डायबिटीज 2 असतो, डायबिटीज 1 काही कारणानं घडतो. तो कारण आपण बघायचेच काय कारण आहेत ती. इन युरोप ॲट प्रेझेंट new cases of diabetes were double between 2005 and 2020. Diabetes 1 is an autoimmune disease, meaning the body's own immune system damages the cell that secrete insulin. इन्सुलिन कोण सिक्रेट करतं? बीटा सेल सिक्रेट करतं. या बीटा सेल डॅमेज होतात. ॲटोइम्युन डिसऑर्डर म्हणजेच काय? ॲटोइम्युन डिसऑर्डरचा मतलब असा आहे की शरीरामध्ये कुठलाही बॅक्टेरिया व्हायरस गेल्यानंतर आपली इम्युनिटी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करायला सुरू करतं आणि या अँटीबॉडीज त्याला किल करतात. तर त्याच्यामध्ये टी लिम्फोसाइट्स असतात. तर ती लिम्फोसाइट ह्या किलिंग करतात आणि दुसऱ्या एक लिम्फोसाइट ते काय करतात? ही प्रोसेस स्टॉप करतात. म्हणजे आफ्टर किलिंग ऑल द बॅक्टेरिया अँड व्हायरस इन द बॉडी, ती प्रोसेस जो रिस्पॉन्स आहे तो बंद व्हायला पाहिजे. पण ॲटोइम्युन डिसऑर्डर मध्ये असं होत नाही. एकदाची ट्रिगर झालेली प्रोसेस कंटिन्यू चालू राहते आणि सेलला, शरीरातल्या सेलला डॅमेज करायला सुरुवात करते. डायबिटीज 1 इज द डिसीज ऑफ ॲटोइम्युन डिसीज. ही ॲटोइम्युन डिसीज मधला पार्ट आहे. रोमॅटिक अँथ्रायटिस ॲटोइम्युन डिसऑर्डर आहे. कोएन्सन डिसीज, लार्ज इंटेस्टाईन मध्ये असलेला प्रॉब्लेम, IBS, हे ॲटोइम्युन डिसीज मध्ये येतात. तर यावेळेला ॲलोपॅथी डॉक्टर काय करतात? इम्युन सप्रेशन थेरपी वापरतात. इम्युनोसप्रेशन थेरपी वापरतात. इम्युन सिस्टीम बंद करतात तुमची आणि त्या पेशंटमध्ये कायम काय होतं? काही ना काहीतरी इन्फेक्शन येत राहतं. तर ॲटोइम्युन डिसऑर्डरमुळे काय होतात? बीटा सेल मरतात. बीटा सेल काय करतात? मरायला चालू होतं आणि या बीटा सेल मेल्यामुळे इन्सुलिनची मात्रा तयार होत नाही आणि इन्सुलिन न तयार झाल्यामुळे हाय ग्लुकोज लेवल येते, हायपरग्लुकोमा होत पेशंट. कारण जेवढ्या क्वांटिटीमध्ये इन्सुलिन तयार व्हायला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये बीटा सेल इन्सुलिन प्रोड्यूस करत नाही, कारण बीटा सेलची संख्या कमी झालेली असते. ॲटोइम्युन डिसऑर्डरमुळे बीटा सेल मरतात आणि टोटल नंबर ऑफ बीटा सेल्स इन द पॅनक्रिया रिड्यूस होतात आणि त्याच्यामुळं टोटल इन्सुलिन सिक्रेशन कमी होतं. The patient blood contains antibody to normal human islet cells, which provide evidence of autoimmune attack. म्हणजे तुम्ही जर त्याच्या ब्लड टेस्ट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल ह्युमन आयलेट सेल, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज सापडतात. ब्लड कंटेन अँटीबॉडी टू नॉर्मल ह्युमन आयलेट सेल. म्हणजे आयलेट सेल्स जे आहेत, आयलेट्स ऑफ लॅरिंजन्स म्हणतात त्याला, पॅनक्रियामध्ये असतात त्या सेल. तर त्याला मारणाऱ्या पेशी तुमच्या शरीरात उपलब्ध असतात. म्हणजे ब्लडची जर अँटीबॉडी टेस्ट केली तुम्ही, अँटीबॉडी टेस्ट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बीटा सेलला मारणारे सेल उपलब्ध दिसतात. ओव्हर टाइम, cumulative destruction of insulin producing cell causes diabetes 1. The progress severe insulin deficiency whereupon symptom typically occur. आणि मग तुम्हाला सिम्पटम्स यायला सुरुवात होते डायबिटीज मध्ये. म्हणजे मारतच असतात, पेशी मरत असतात आणि ज्या वेळेला बीटा सेलची संख्या खूप कमी होते प्रोग्रेसिव्हली, तर तसं इन्सुलिन कमी होत जातं आणि जसं जसं इन्सुलिन कमी व्हायला सुरुवात होते तसं तर फायनल रिझल्ट मध्ये
काय होतं, सिम्पटम्स ऑफ डायबिटीज यायला सुरू होतं पेशंटमध्ये. सिम्पटम्स येतात डायबिटीजचे. आणि सिम्पटम तुम्हाला मी सांगितले काय काय सिम्पटम्स असतात. व्हॉल्युमस युरिन, फ्रिक्वेंट युरिनेशन, फ्रिक्वेंट युरिनेशन, त्यानंतर हंगर, अनकंट्रोल हंगर असतं, नंतर डिहायड्रेशन होतं, पाणी सारखं पित राहतो. या सर्व जी लक्षणं आहेत ती डायबिटीजच्या प्री डायबिटीज मधली लक्षणं त्या पेशंटमध्ये यायला चालू होतात. काय झालं, प्री डायबिटीज पेशंटची लक्षणं सुरुवात होतात यायला. हे काय आलं, the cumulative destruction of insulin producing cell causes diabetes 1 to progress to sir insulin deficiency whereupon symptom typically occur. म्हणजे इन्सुलिनची मात्रा एवढी कमी होते की तुम्हाला सगळी सिम्पटम्स यायला सुरुवात होतात डायबिटीजचे. तोपर्यंत सायलेंट क्लिअर असतं, तुम्हाला कळत नाही. म्हणजे इन्सुलिनची मात्रा नॉर्मल कंडिशन मध्ये जर असेल, इवन दो देर इज अँटीबॉडीज, तरी सुद्धा काय होतं, तुम्हाला डायबिटीजची लक्षणं येत नाहीत. पण ज्या वेळेला इन्सुलिनची मात्रा कमी होते, इतकी कमी होते की त्या वेळेला तुम्हाला डायबिटीजची लक्षणं यायला सुरुवात होतात. बट व्हॉट इव्हेंच्युअली ट्रिगर ऑटोइम्युन डिस्ट्रक्शन इज अनसर्टन. म्हणजे कधी ती ट्रिगर होईल, ऑटोइम्युन कधी ट्रिगर होईल हे तुम्हाला सांगता येत नाही, अनसर्टन असतं. त्याच्याबद्दल कुठलंही प्रेडिकेशन करत नाही. पण जर रक्तामध्ये अँटीबॉडीज जर सापडल्या बीटा सेलला मारणाऱ्या, तर 100% कधी ना कधीतरी ते काय होतं, ऑटोइम्युन रिस्पॉन्स मिळाला की बीटा सेल डॅमेज व्हायला सुरुवात होते. काय होतं, बीटा सेल डॅमेज व्हायला सुरुवात होते. बीटा सेल काय होतात, डॅमेज व्हायला सुरुवात होतात. सीजनल व्हेरिएशन इन डायग्नोसिस मे पॉइंट टू इन्फेक्शस ट्रिगर. म्हणजे सीजनल व्हेरिएशन येतं, ऋतू बदलत असतात, अशा वेळेला इन्फेक्शन पकडतं, त्यावेळेला ऑटोइम्युन डिसऑर्डर स्टार्ट होते, ट्रिगर होते त्याची, आणि बीटा सेलला मारायला चालू करतं. इतक्या बीटा सेल मरतात की इन्सुलिनची क्वांटिटी प्रॉपर सिक्रेट न झाल्यामुळं डायबिटीज 1 ची लक्षणं यायला सुरुवात होतात. डायबिटीजची सर्व लक्षणं पेशंटमध्ये यायला लागतात. बट विच स्पेसिफिक वन इज अनकिलर. म्हणजे इन्फेक्शनमुळे चालू होतं, पण कुठला स्पेसिफाईड इन्फेक्शन हे अनक्लिअर आहे, त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. अदर इन्व्हॉल्वमेंट एजंट दॅट मे प्ले अ रोल इन्क्लुडिंग सेन्सिटिव्हिटी टू द काऊ मिल्क. काही काही लोकांच्या मध्ये काय होतं, काऊ मिल्क, गाईचं दूध प्यायलं, व्हीट प्रोटीन, म्हणजे जे गहू खातात त्याच्यातलं जे प्रोटीन आहे, काऊ मिल्क आहे, लो व्हिटॅमिन डी, ज्याच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी लो होतं, त्याला डायबिटीज 1 होण्याचे चान्सेस असतात. 1 डायबिटीज ऑफन ऑकर्स टुगेदर विथ अदर ऑटोइम्युन डिसीज. जसं ऑटोइम्युन डिसीज आहे तसं हे अदर फॅक्टर्स पण आहेत. अदर फॅक्टर्स आहे, काऊ मिल्क, अँटीबॉडीज आहेत रक्तामध्ये, आणि अँटीबॉडीज शोधत असतात बीटा सेल सारखं स्ट्रक्चर.
आता तुम्ही काऊ मिल्क घेतला, त्याचं मिल्क केसिन जे असतं त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बीटा सेल सारखं असतं. आणि मग केसिन प्यायल्यानंतर, दूध घेतल्यानंतर, काऊ मिल्क घेतल्यानंतर ही ऑटो इम्युन डिसऑर्डर ट्रिगर होते आणि बीटा सेलला मारायला चालू करतं. मग ते केसिन मॉलिक्यूलला त्याऐवजी बीटा सेल मारायला चालू करतं आणि डायबिटीज ऑकर. म्हणजे काऊ मिल्क इज अ ट्रिगर. काऊ मिल्क इज अ ट्रिगर फॉर जनरेटिंग डायबिटीज 1. डायबिटीज 1 करण्यासाठी काऊ मिल्क ट्रिगर म्हणून काम करतं. तसंच व्हीट प्रोटीन, काही गव्हाचं अन्न खाणे, काही लोकांच्या मध्ये त्याची सेन्सिटिव्हिटी असते त्याला. जसं काऊ मिल्कची सेन्सिटिव्हिटी आहे, तसं गव्हाची पण त्याची सेन्सिटिव्ह असते. व्हीट प्रोटीन जरी आलं तरी हीच क्रिया होते, ॲटो इम्युन रिॲक्शन होते आणि ऑटोमॅटिकली बीटा सेल मरायला सुरू करतं आणि इन्सुलिन कमी करतं. लो व्हिटॅमिन डी झालं, सूर्यप्रकाशातच जात नाहीये, व्हिटॅमिन बी तयारच झालं नाही शरीरामध्ये. एका रूम मध्ये बसून राहिला जिथं सूर्यप्रकाश कधीच येत नाही, अशा कंडिशन मध्ये व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी क्रिएट झाली आणि मग काय होतं, ऑटोइम्युन डिसऑर्डर होऊन बीटा सेल मरतात आणि इन्सुलिनची मात्रा कमी होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा डायबिटीज ऑकर होतो. सच ॲज अ ग्रेव्ह डिसीज, सच ॲज अ ग्रेव्ह डिसीज. ग्रेव्ह डिसीज मध्ये काय असतं, अफेक्टेड थायरॉइड, थायरॉइड वर अफेक्शन होतं, ग्रेव्ह डिसीज होतो. याच्यामध्ये सुद्धा डायबिटीज 1 ची लक्षण येतात. इन्सुलिन सिक्रिशन कमी होतं. म्हणजे हायपोथायरॉइड जर झालं, हायपोथायरॉइड जर झालं, थायरॉइड हार्मोन सिक्रिशन झालं. थायरॉइड हार्मोनचं यूज काय आहे, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. मेटाबॉलिझमसाठी थायरॉइड सिक्रिशनची आवश्यकता असते. हे थायरॉइड सिक्रिशन कमी झालं काहीही कारणाने, तर शरीरामध्ये शुगरची मात्रा हाय होते आणि एक्स्ट्रा इन्सुलिन सिक्रेट व्हायला सुरुवात होतं आणि शुगर, हाय शुगर होते. इन्सुलिनची मात्रा कमी होते आणि हाय शुगर राहते. ही कंडिशन डायबिटीज 1 सारखी होते त्याची. नंतर व्हिटलिगो म्हणजे पांढरं कोड, या कंडिशन मध्ये सुद्धा शुगर हाय असते काही काही वेळेला. डायबिटीज 1 सफर फ्रॉम अ सिव्हिअर लॅक ऑफ इन्सुलिन. इन्सुलिनची मात्रा कमी झाल्यामुळे डायबिटीज 1 होतो. देअरफॉर कॉर्नरस्टोन ऑफ सक्सेस ट्रीटमेंट इज ॲडिक्वेट रिप्लेसमेंट ऑफ मिसिंग हार्मोन इन्सुलिन. म्हणजे डायबिटीज 1 ची जी ट्रीटमेंट आहे ती इन्सुलिन डिपेंडंट आहे. इन्सुलिन द्यावं लागतं तर तुमची शुगर कंट्रोल होऊ शकते. द डिस्कवरी ऑफ इन्सुलिन इंजेक्शन dramatically improved the prognosis, leading to widespread feeling that diabetes has been cured. म्हणजे इन्सुलिनची इंजेक्शन तयार झाल्यानंतर असं लोकांना वाटलं की आता डायबिटीज क्युअर झाला. Over the long term, type 1 diabetes are much higher risk of complications which affect almost all organ of the body than non-diabetic. म्हणजे नॉन डायबिटिक पर्सन पेक्षा डायबिटिक पर्सन मध्ये हाय रिस्क होते, मल्टी ऑर्गन फेल्युअर होण्याची रिस्क जास्त असते त्याच्यामध्ये. टाइप 1 डायबिटीज रिड्यूसेस life expectancy by 5 to 8 years and carry more than 10 times risk of heart disease compared with the healthy person. हेल्दी पेशंट पेक्षा काय होतं, रिस्क वाढते, 10 टाइम रिस्क इन्क्रीज होते, हार्ट डिसीज आणि होण्याची रिस्क जास्त असते. आता टाइप 2 डायबिटीज काय आहे बघा. टाइप 2 डायबिटीज हिस्टॉरिकली अफेक्टेड ओल्डर ॲडल्ट.
बट प्रिव्हेलन्स इज रायझिंग क्विकली इन चिल्ड्रन वर्ल्ड वाईड. सर्व जगभर लहान मुलांना डायबिटीज 2 होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मायरर इन्क्रीज इन द चाइल्डहुड ओबेसिटी. वन क्लिनिक इन न्यूयॉर्क सिटी रिपोर्टेड a tenfold increase in the case of diabetes from 1990 to 2000, with the half of new cases being type 2 diabetes. In 2001, less than 3% of newly diagnosed diabetes in the adolescents was type 2. Only decades later, by 2011, they had increased to 40%. That is truly stunning epidemic. In a less time than it takes to age good cheese, type diabetes had risen like a cyclone, leaving only devastation in a wake. Overall, 2-type diabetes accounts for approximately 90 to 95% of the diabetic case world. It typically develops gradually over many years and progresses in an orderly manner from normal to pre-diabetic, full-blown type diabetes 2. The risk increases with the age and obesity. जसं जसं वय जातं तसं रिस्क वाढते आणि ओबॅसिटी वाढते. हायपरग्लिसमा ऑकर ड्यू टू इन्सुलिन रेजिस्टन्स रादर देन द लॅक ऑफ इन्सुलिन. इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो, त्यामुळे हायपरग्लिसमा होतो. लॅक ऑफ इन्सुलिन नसतं, इन्सुलिन सफिशियंट क्वांटिटीमध्ये त्याच्या शरीरात असतं. पण हायपरग्लिसमा का ऑकर होतो? बिकॉज ऑफ द इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन वापरलं जात नाही. शरीरामध्ये इन्सुलिन असतं पण ते वापरलं जात नाही, त्याला रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. When researchers first developed insulin assess, they expected diabetes 2 patients should show very low level. But their surprise, insulin was very high, not low. म्हणजे त्यांना काय वाटलं, इन्सुलिन नसल्यामुळे शुगर जास्त आहे, पण प्रत्यक्षात जर टेस्ट केली तर त्याच्यामध्ये इन्सुलिनची मात्रा हाय झालेली दिसते डायबिटीज 2 मध्ये. The failure of insulin to lower blood sugar glucose is called as insulin resistance. म्हणजे सफिशियंट क्वांटिटी ऑफ इन्सुलिन शरीरात असून सुद्धा ग्लुकोज रिड्यूस होत नाही ब्लड मधलं, याचाच अर्थ झाला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला. बॉडी ओव्हरकम दिस resistance by increasing insulin secretion to maintain normal blood glucose level. To price to paid high insulin level. However, compensation has limit. When insulin secret falls to keep pace with the increasing resistance, blood glucose rises, leading to diagnosis of diabetes 2. Blood glucose वाढायला सुरू होतं. इन्स्टेड ऑफ इन्सुलिन सिक्रेशन सुद्धा ब्लड मधलं ग्लुकोज वाढायला सुरुवात होते आणि मग तुमचा डायबिटीज 2 त्याला डिटेक्ट होतो. आणि डिफरंट कॉज रिक्वायर डिफरंट क्युअर. कारण 2 आहेत, त्यामुळे क्युअर करण्याचे मेथड पण 2 राहणार. फंडामेंटली टाइप 1 and type 2 diabetes are polar opposite. One character by low insulin level, other by very high insulin level. डायबिटीज 1 मध्ये लो इन्सुलिन असतं, डायबिटीज 2 मध्ये हाय इन्सुलिन असतं. Yet curiously, standard drug treatment paradigm for 2 type identical. Both primary target blood glucose. म्हणजे दोन्ही काय बघतात, ब्लड ग्लुकोजला बघतात आणि इन्सुलिन देतात. ते काय देतात, इन्सुलिनच देतात. Even though high level of blood glucose only symptom of disease, even though high level of blood glucose is only the symptom of the disease, not the disease itself. म्हणजे फक्त ब्लड टेस्ट केली, हाय ग्लुकोज तुम्हाला मिळालं आणि लगेच तुम्ही काय चालू केले, इन्सुलिनचे डोस चालू केले ब्लड ग्लुकोज कमी करायला. पण प्रत्यक्षात हाय इन्सुलिन वाल्या पेशंट मध्ये ग्लुकोज कंट्रोलच होत नाहीये. इन्सुलिन कंट्रोल द ग्लुकोज लेवल, पण या ठिकाणी काय, हाय इन्सुलिन असून सुद्धा ग्लुकोज कंट्रोल होत नाहीये, ब्लड शुगर कमी होत नाही. हे तुम्हाला मॉनिटर करावं लागेल, बघावं लागेल.
आणि मग काय लक्षात येतं की इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. Insulin help type diabetes because the disease under one core problem is lack of naturally occurring insulin. Naturally occurring insulin कमी असतं त्याचं in the body. However, underlying core problem of diabetes 2 is insulin resistance and remains virtually untreated because there is no clear conscious conscious upon its cause. काय cause आहे याच्याकडे लक्ष दिलं जात. Without this understanding, we do not have hope to reverse it. That is our challenge. It may appear permanent, but rewards are equally intact in curing the diabetes 2. Diabetes 2 ला क्युअर करायचं आहे. आता हाय ग्लुकोजचा परिणाम काय होतो बघा. बॉडीवर काय काय परिणाम होतो. ब्लड मध्ये हाय ग्लुकोज झालं तर बॉडीवर काय काय परिणाम होतो. Diabetes, unlike virtually every other known disease, it has unique and malignant potential to devastate your entire body. तुमच्या पूर्ण बॉडीला अतर-वितर करण्याचं काम करते हे शुगर. प्रॅक्टिकली नो ऑर्गन सिस्टीम रिमेन्स अनअफेक्टेड बाय द डायबिटीज. डायबिटीज जर डिटेक्ट झाला, हाय ब्लड शुगर झाली, तर कुठलाही ऑर्गन वाचू शकत नाही. सर्व ऑर्गन अफेक्ट होतात बिकॉज ऑफ द डायबिटीज. आणि त्याचं क्लासिफिकेशन दोन होतं. These complications are generally classified either as a microvascular or macrovascular. छोट्या छोट्या कॅपिलरीज, छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो किंवा मोठ्या रक्तवाहिनीवर परिणाम होतो. मायक्रोव्हेस्क्युलरला certain organs such as eyes, kidney and the nerves are mostly supplied by a small blood vessel. म्हणजे या ठिकाणी ब्लड कसं सप्लाय केलं जातं. स्मॉल वेसलने सप्लाय केलं जातं. कुठं आईजला, किडनीला, नर्वला. आता यामध्ये काय होतं डायबिटीजमध्ये, त्या शुगरमुळं स्मॉल व्हेसल्सला डॅमेज व्हायला सुरुवात होते. डॅमेजिंग दी स्मॉल ब्लड व्हेसल रिझल्ट इन व्हिज्युअल प्रॉब्लेम, डोळ्याला दिसायला कमी येतं. क्रॉनिक किडनी डिसीज होतो. नर्व डॅमेज टिपिकली सीन इन द पेशंट विथ अ लॉंग स्टँडिंग डायबिटीज. ज्या लोकांच्या मध्ये डायबिटीज लॉंग स्टँडिंग असतो, अशा लोकांच्या मध्ये नर्व डॅमेज होण्याचे प्रकार तुम्हाला आढळतात जास्त. पण इन्सुलिन घेऊन हॅलो हॅलो हा 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 सेंड करतो. तुम्ही आपल्या तुम्हाला जे मगदूम इंग्लिश मीडियम स्कूल माहिती आहे. जेएलआय स्कूलच्या समोरच्या बाजूला, त्याच्या मागच्या बाजूला यायचं. म्हणजे तुम्ही आता शाहूनगर मध्ये राहताय का. मग शाहूनगर मधून तुम्ही विभूती शाळा लागते तुम्हाला, बरोबर. तिथून आतला रोड आहे, आतला रोड बाहेरचा नाही. तिथून सरळ जे मगदूम शाळेकडे यायचं, म्हणजे ज्ञानानंद महाराजांच्या मठाकडे. म्हणजे आतल्या रोडने यायचं तुम्ही. आतल्या रोडनं तुम्ही नांदणी नाका आला की नाही, नाक्यातनं मेन रोड एक पूर्ण याच्याकडे वाडीकडे जातो. त्या रोडनं जरा पुढे आला, नाका सोडून जरा पुढे आला ही विभूती शाळेच्या साईडने एक रोड खाली आतमध्ये कॉलनी देतो. तिथून तुम्ही सरळ आला जे मगदूमकडे यायचं, तर तुम्हाला एक अनुराग हेल्थ केअर नावाचं बोर्ड लागेल. अगदी शाळेला लागूनच आहे. हा, तिथं तुम्ही आला की तिथं तुम्हाला देतो. मग आता येणार आहे का. 5 मिनिटात येणार आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके ठीक आहे.
हा हा प्रायव्हेट आहे त्याची प्रायव्हेट कॉपी नाही ती प्रायव्हेट रजिस्ट्रेशन असते सेंट्रल गव्हर्नमेंट पण ते गव्हर्नमेंट काउन्सिल नाही ते प्रायव्हेट काउन्सिल आहे त्या रजिस्ट्रीचा काही अर्थ नाही आहे म्हणजे तुम्ही कुठलाही डॉक्टर किंवा अशी काही विभाग न लागता तुम्ही फक्त औषध द्यायचं काम करू शकता त्याच्याखाली वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही तो होत नाही फक्त आयुर्वेदिक आणि हर्बल मेडिसिन एवढंच घेऊ शकतात अलाउड नाही म्हणजे एखादा दुकानदार त्याचा आयुर्वेदिक औषध विकतो त्याच्या लेवलवर तुम्ही काम करायचं म्हणजे तुम्ही ते वैद्यकीय व्यवसाय करता असेल ती होत नाही ते वैद्यकीय व्यवसायामध्ये विक्रीचे होत असते पारंपरिक तुमच्याकडे नॉलेज आहे ते पारंपरिक नॉलेज मधून तुम्ही लोकांना माहिती सांगता आणि ते औषध देता असं त्याचा अर्थ त्याला काही असं कुठली स्टेटस नाही म्हणजे आणि ते म्हणतात हे लोक काय असते मंजुरी मिळते मोदी म्हणतात अमुक म्हणतात पण त्याचं काउन्सिलिंग मध्ये रजिस्ट्रेशन होतं किंवा त्याचं स्वतंत्र असं काउन्सिल नाही कारण मुळात अल्टरनेटिव्ह मध्ये पारंपरिकचा अर्थ काय वाईट वेळ झाला ना आणि आयुर्वेदाचं स्वतःचं काउन्सिल आहे त्या काउन्सिल मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन देत नाही ते लोक तुम्हाला ते काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन न दिल्यानंतर तुम्ही काही स्वतंत्र हे होत नाही स्वतंत्र इंडिपेंडंट काम नाही करू शकत लक्षात आलं हा हा नॅचरोपॅथी प्रॅक्टिस करू शकता सिस्टम ऑफ मेडिसिन आहे आणि शासनाने काउन्सिल तयार केली शासनाची जबाबदारी काउन्सिल बनव त्यामुळे 1961च्या कायद्याखाली कलम 2 मध्ये नॅचरोपॅथी प्रॅक्टिस करायला तुम्हाला तुम्ही बसून नाही हा 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 बरीचशा कोर्टाची निर्णय आहे आणि 2003 मध्ये एक असा इतिहास तयार झाला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने असा अभ्यास केला की त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रेकग्नाइज केलेल्या त्याला पॅचीचं स्टेटस दिलं त्या पॅचीतला माणूस डॉक्टरी उपाधी लावून प्रॅक्टिस करू शकतो पण प्रोव्हाइडेड असं आहे की तुझं आयुर्वेदिक औषध काय प्युअर नॅचरोपॅथी तुम्ही करू शकता त्याला तुम्हाला कुठली अडचण प्युअर नॅचरोपॅथी हा हा तुम्ही करू शकता की हा 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 लावता येतं की लावता येतं तुम्हाला काही करू शकत नाही लावू शकत कारण की नॅचरोपॅथी सिस्टम ऑफ मेडिसिन म्हणून डिक्लेअर केलेलं तुम्ही मला एक सांगा काउन्सिल आहे का त्याचं काय बायलॉज आहे का त्याचा कुठली डिग्री व्हॅलिड कुठली डिग्री इनव्हॅलिड ह्याचं कोणी काय केलंय का ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या सिस्टीम रेकग्नाइज झालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिलेली आहे योगा नॅचरोपॅथी सिस्टीम ऑफ मेडिसिन
आणि जो सिस्टीम ऑफ मेडिसिन मध्ये कार्य करतो त्या व्यक्तीला डॉक्टर लावण्याचा अधिकार आहे, असा नियम आहे. मग तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमच्या डिग्रीला रिस्ट्रिक्शन जर करायचं असेल तर तुम्हाला ते डिग्री रेकग्नाइज करावी लागते. जोपर्यंत डिग्री रेकग्नाइज होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही त्याच्यावर कारवाई करू शकता. हे सुरू केले त्याच्या अजून त्याचं काउन्सिल नाही ना, कोर्ट चालू करणं त्याला काही मतलब नाहीये. युनिव्हर्सिटी कुठलंही तुम्हाला रजिस्ट्रेशन देत नाही, युनिव्हर्सिटी तुम्हाला डिग्री देते. का लक्षात तुमच्या ऐकून घ्या तुम्ही. युनिव्हर्सिटी फक्त तुम्हाला डिग्री देते. एमबीबीएस झाला तरी काउन्सिलर रजिस्ट्रेशन करावं लागतं, होमिओपॅथी झाला तरी काउन्सिलर रजिस्ट्रेशन करावं लागतं, बीएमएस काउन्सिलर रजिस्ट्रेशन करावं लागतं. याचा अर्थ डिग्री दिली म्हणजे तुम्ही आता लक्षात त्याच्यासाठी तुम्हाला लॉ तयार करावा लागेल. आणि नॅचरोपॅथीचा लॉ बनवलेला नाही. कुठली डिग्री झाली कुठली डिग्री झाली म्हणून शकत नाही. और एनआयएम ही प्राइवेट संस्था है, ऑटोनॉमस बॉडी है, गवर्नमेंट नहीं है. इट इज ऑटोनॉमस बॉडी. असं नाहीये त्याचं काउन्सिल आहे का, त्याचा बायलाच आहे का, काय आहे त्याचं, कुठल्या निर्णय कुठल्या आधारावर तुम्हाला रजिस्ट्रेशन देतात. एनआयएम रजिस्ट्रेशन देतच नाही तुम्हाला. आपण नेमलं तरी सुद्धा त्याचा लॉ आहे का मला सांगा. सगळं गोंधळ आहे. नॅचरोपॅथीचं काउन्सिल नसल्यामुळे ते सगळं गोंधळ आहे त्याच्यामध्ये. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक नोटिफिकेशन पहिलं पाठवत होतं, फक्त कर्नाटकामध्ये नॅचरोपॅथी काउन्सिल आहे कर्नाटकामध्ये. ठीक आहे, पण तिथं बीएनवाय जॉब करतो. विदाउट बीएनवाय तिथं रजिस्ट्रेशन होत नाही. त्यांनी व्हायरस तयार केलेला आहे, नॅचरोपॅथीचा ऍक्ट तयार केलेला आहे कर्नाटकामध्ये. त्याला कंपल्सरी बीएनवाय चालत नाही, तिथं बीएनवायच पाहिजे. त्याला एक ग्रेड रजिस्ट्रेशन दिलं जातं. महाराष्ट्रात काउन्सिलच नाही. डॉक्टर कारण त्याचा अभ्यास आहे की सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे, त्यामध्ये सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणजे काम पेपरचे डॉक्टर जाऊन घेतात. कायदा पाहिजे ना, कुठल्या कायद्याच्या आधारावर. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही डॉक्टर लावले, नॅचरोपॅथीचा डॉक्टर लावलं, सगळे नॅचरोपॅथी करतात. आता तुम्हाला लॉ कुठला लावायचा सांगा. नॅचरोपॅथी वैद्यकीय व्यवसायामध्ये येत नाही. त्याला वैद्यकीय 36 कलम तुम्हाला लागूच होत नाही. 36 कलम हे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी 36 कलम खाली बाउंड केलेलं आहे. 61च्या कायद्यामध्ये 36 नावाचे जे कलम आहे ते वैद्यकीय व्यवसायासाठी लागू आहे. काम करू शकतो. नॅचरोपॅथी ही जीवन पद्धती आहे. नॅचरोपॅथी चिकित्सा नाही आहे, कोणासाठी गोष्ट आहे.
दवाखाना म्हणता येत नाही, नॅचरोपॅथिक सेंटर ते दवा शब्दच नाही ना, दवाखान्याचा अर्थच नाही, काही डिफरन्सच करत नाही ना तुम्ही. आलं का लक्षात? हा करून शकतो, पण तुम्हाला काहीतरी पाहिजे ना, कुठे शिकला म्हणून विचार करतो तुमच्याजवळ काहीतरी पाहिजे. एखादं सर्टिफिकेट असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करता येतं ना, ते काउन्सिल प्रायव्हेट काउन्सिल असते त्याचं नोंदणी करतात. आहे की आहे की आहे, तुम्हाला भेटत सांगतो. तुम्हाला मी माहिती सांगतो, दुपारी मला कॉल करायला सांगतो. वय येणारा औषध न्यायला काय करण्याचा त्रास. तर कॉम्प्लिकेशन्स काय होतात आपण बघूया. द कॉम्प्लिकेशन ऑफ द डिसीज. तर एवढं आपण चॅप्टर किंवा जर थांबूया, ते काय औषध न्यायला येत आहेत माणसं, ते गडबड होणार माझी. तर थोडस हे करू, कम्प्लीट करू हे आणि थांबू. तर डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स काय येतात आपण बघायचं आहे. Practically no organ system remains unaffected by the diabetes. These complications are generally classified as a microvascular and macrovascular. म्हणजे छोट्या ब्लड वेसल्स, स्मॉल ब्लड वेसल डॅमेज होणे किंवा मोठ्या ब्लड वेसल डॅमेज होणे, या क्रिया होतात त्याच्यात. Certain organs such as eye, kidneys, nerve are mostly supplied by the small blood vessel. म्हणजे डोळे, किडनी या ऑर्गनला काय केलेलं असतं, छोट्या छोट्या कॅपिलरीजनं रक्तपुरवठा त्या ठिकाणी होत. आणि या छोट्या छोट्या कॅपिलरीज जर डॅमेज झाला तर तुमचं रेटिनोपॅथी होते, नेफ्रोपॅथी होते, न्यूरोपॅथी होते. छोट्या छोट्या वेटल्स डॅमेज झाल्यानंतर म्हणजे डोळ्याचे आजार येतात, किडनी बाद होते, नर्वला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे डायबिटीजचा जो इफेक्ट आहे, कॉम्प्लिकेशन्स काय तयार होतात, मायक्रोवेस्क्युलर अँड मॅक्रोवेस्क्युलर, स्मॉल ब्लड वेसल डॅमेज अँड लार्ज ब्लड वेसल डॅमेज. Certain organs such as eyes, kidneys and nerves are mostly supplied by the small blood vessel. Damage to the small blood vessel result in visual problem, chronic kidney disease, nerve damage typically seen in the patient with a long-standing diabetes. Collectively, these are called as microvascular disease. Microvascular disease म्हणजे छोट्या छोट्या कॅपिलरी डॅमेज होतात शुगरमुळे. छोट्या छोट्या कॅपिलरी डॅमेज होतात, त्याच्यामध्ये किडनी, नर्व आणि डोळा पर्टिक्युलरली याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. आदर मॅक्रो मध्ये काय येतं बघा, आदर मध्ये काय येतं, हार्ट, ब्रेन, लेग, प्रीफ्युज्ड बाय लार्ज ब्लड वेसल. ज्या मोठ्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात, त्याच्यामध्ये हार्ट डिसीज, ब्रेन, लेग प्रॉब्लेम होऊ शकतो. डॅमेज टू लार्जर ब्लड वेसल रिझल्ट इन नॅरोईंग कॉल्ड आर्थोस्केलालिटिक प्लग. त्याला काय म्हटलं जातं, आर्थोस्केलालिटिक प्लग तयार होतो आणि मोठ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्याच्यामध्ये ब्रेन, हार्ट आणि लेग मध्ये जास्त प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतो. When this plug rupture, it triggers inflammation and the blood clot that causes heart attack. म्हणजे मेजर रक्तवाहिनी,
करोनरी आर्टरी आहे पर्टिक्युलरली. तर करोनरी आर्टरी ही कुणाला सप्लाय करते? हार्टला ब्लड सप्लाय करते. आणि ते जर प्लग रप्चर झाला तर ट्रिगर काय होतं? इन्फ्लामेटरी प्रोसेस ट्रिगर होते आणि ब्लड क्लॉट आणि हार्ट अटॅक येतो, स्ट्रोक येतो, ब्रेन स्ट्रोक होतो, गँग्रेन पण होतं, उदायला लागतं जखमा ऑफ द लेग. टुगेदर दिस इज नोन ॲज मायक्रोव्हेस्क्युलर डिसीज. याला मायक्रोव्हेस्क्युलर डिसीज म्हणतो. However, diabetes causes the damage to the blood vessel will be discussed throughout this book. It is always widely considered to the simple causes of high blood glucose. But truth, as well as seen, it is far different beyond the vascular disease or many other complications, including skin condition, fatty liver disease, infection, polycystic ovarian syndrome. बघा, हाय ग्लुकोज मुळे सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रम होऊ शकतं. अल्झायमर, कॅन्सर. However, let's begin with the problem associated with the small blood vessel. तरी 2 मिनिटं बसा.
आपण आलो तो प्रॉब्लेम असेल विथ स्मॉल ब्लड वेसल. त्याला मायक्रो कॉम्प्लिकेशन, मायक्रोव्हेस्क्युलर कॉम्प्लिकेशन, डायबिटीजचा साईड इफेक्ट आहे हा. हाय शुगरमुळं मायक्रोव्हेस्क्युलर कॉम्प्लिकेशन घडतं. Diabetes has leading cause of blindness in the United States. Eye disease, characteristically retinal damage, retinopathy होते. It is one of the most frequent complication of diabetes. Frequent complication of diabetes मध्ये येते हे. Diabetes is a leading cause of blindness in United States. आपल्या ज्या याच्यामध्ये सुद्धा ब्लाइंडनेसच्या केसेस भरपूर आहेत बिकॉज ऑफ द डायबिटीज, हाय शुगर लेवल. हाय शुगर लेवल हे त्याचं कॉज असतं. हे त्याचं कॉज राहतं आणि ते डॅमेज करतं. फ्रिक्वेंट कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज, रेटिनोपॅथी. आता दुसरी पॅथी काय येते त्याच्यामध्ये? रेटिनोपॅथी होते. रेटिना इज लाईट सेन्सिटिव्ह नर्व लेअर ॲट द बॅक ऑफ द आय दॅट सेंड पिक्चर टू द ब्रेन. मेंदूला पिक्चर पाठवली जातात. डायबिटिक विकन द स्मॉल रेटिनल ब्लड वेसल which causes blood and other fluid to leak out. म्हणजे जे स्मॉल कॅपिलरीज असतात रेटिनाला जे ब्लड सप्लाय करणाऱ्या, त्या डायबिटीज मुळे डॅमेज होतात आणि ते फ्लुइड बाहेर येतं. ड्युरिंग रुटीन आय एक्झामिनेशन the leakage can be visualized with a standard ophthalmoscope. Ophthalmoscope जो आहे त्याच्यामध्ये बघता येतं. साधी लेन्स बघून सुद्धा तुम्हाला बघता येतं. जो पांढरा पोर्शन असतो डोळ्यामधला, बुबुळाच्या साईडला जो पांढरा पोर्शन असतो त्याला स्केरला म्हणतात. त्या स्केरल्यामध्ये तुम्हाला काय दिसतात? छोट्या छोट्या रक्तवाहिन्या उठून दिसायला लागतात. त्याचा अर्थच असं असतो की ते ब्लॉकेजेस झालेली असतात डोळ्यामध्ये. केरळामध्ये तुम्हाला असे धब्बे दिसतात. हे सगळं काय इंडिकेशन आहे? इट इज द कंडिशन ऑफ डायबिटीज. डायबिटीजचे कंडिशन दाखवते. म्हणजे स्मॉल वेसल्स मध्ये शुगरचं जर प्रमाण वाढलं तर डोळ्याचा आजार म्हणजे रेटिनल डिसीज होऊ शकतो. रेटिनोपॅथी होते. ते डोळ्यामध्ये तुम्ही बघू शकता. ऑप्थॅल्मॉस्कोप मध्ये काय केलं जातं? कॅमेरा असतो, तो डोळ्याचा फोटो काढला जातो. त्यामध्ये तुम्हाला स्केरला रिजन मध्ये पांढरा जो बुबुळाच्या शेजारी जो पांढरा भाग असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक रक्तवाहिन्या दिसायला लागतात. त्यावेळेला ओळखायचं की रेटिनोपॅथी सुरू झालेली आहे, ब्लाइंडनेस सुरू झालेला आहे. In response to the damage, new retinal blood vessels form, but they are fragile and easily broken. बघा, जेव्हा रक्तपुरवठा ब्लॉक होतो रेटिनाला डॅमेज झाल्यामुळं, तर नवीन रक्तवाहिन्या फॉर्म होतात. म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं दिसतं, पण त्या इतक्या फ्रिजाईल अँड इझिली ब्रोकन असतात. त्याला जरा जरी काही इजा झाली तर ते फ्रिजाईल असतात, लगेच तुटतात त्या. दे रिझल्ट मोर ब्लिडिंग. आणि म्हणून डोळ्यामध्ये ब्लिडिंग व्हायला लागतं. अँड इव्हेंच्युअली फॉर्मेशन ऑफ स्कर टिश्यू, त्या ठिकाणी स्कर टिश्यू डेव्हलप होतो. इन सिव्हिअर केसेस द स्कर टिश्यू कॅन लिफ्ट द रेटिना अँड पुल इट आउट फ्रॉम इट्स नॉर्मल पोझिशन. रेटिनल डिटॅचमेंट होतं. रेटिनल डिटॅचमेंट होतं म्हणजे रेटिनाची जी मोन पोझिशन आहे ती शिफ्ट होते. रेटिना डिटॅच होतो. कशामुळं? तिथे स्कर टिश्यू डेव्हलप झाल्यामुळं. अल्टिमेटली ब्लाइंडनेस. अल्टिमेटली ब्लाइंडनेस. याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट केली जाते. याच्यामध्ये काय झालं? ते लेझर ट्रीटमेंट केली जाते आणि काय केलं जातं? या रक्तवाहिन्या ज्या तुटलेल्या असतात त्याला सील केलं जातं. डिस्ट्रॉय द लिकी न्यू ब्लड वेसल. नवीन ज्या लीक झालेल्या ब्लड वेसल असतात त्याला डिस्ट्रॉय केलं जातं.
लेझर ट्रीटमेंट करतात त्याच्यामध्ये. लेझर ट्रीटमेंटने हे बंद केलं जातं. आता युनायटेड स्टेट एखादे पुस्तक लिहिणारा ऑथर युनायटेड स्टेट मधला आहे, म्हणून त्यांनी युनायटेड स्टेट मधल्या केसेस दिल्या. 10,000 नवीन केसेस कॉज बाय द डायबिटिक रेटिनोपॅथी ईच इयर. प्रत्येक वर्षामध्ये 10,000 केसेस वाढत आहेत त्याच्यामुळे रेटिनोपॅथीच्या. भारतामध्ये पण तीच अवस्था आहे. भारतामध्ये सुद्धा रेटिनोपॅथीच्या केसेस इन्क्रीज व्हायला लागलेल्या आहे. Whether retinopathy developed depend on long person has had a diabetes as well as disease type 1. In the type 1 diabetes, most people develop some degree of retinopathy within 20 years. 20 वर्षामध्ये त्याला 100% रेटिनोपॅथी चालू होते. Diabetes 2 retinopathy may actually develop 7 years before the diabetes self diagnosis. म्हणजे डायबिटीज होण्याच्या आधीच 7 वर्ष रेटिनोपॅथी झालेली आहे. रेटिनोपॅथी होते. बघा, लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा. की ब्लाइंडनेसचा पेशंट आला, डोळ्याला दिसायला कमी झालं, त्याचा अर्थ 100% तो डायबिटीज 2 असतो. रेटिनोपॅथी चालू होते त्याच्यामध्ये. कारण हाय ब्लड शुगर आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही इन्सुलिन देता त्यावेळेला काय होतं, ब्लड शुगर सेलमध्ये ढकलली जाते, म्हणजे कॅपिलरीज मध्ये ढकलली जाते, स्मॉल कॅपिलरीज मध्ये जाते, मेन आर्टरीज मध्ये शुगरच नसते. आणि तुम्हाला वाटतं डायबिटीज कंट्रोल झालेला आहे. देयर इज नो डायबिटीज. ओबॅसिटी वाढत असते, शरीर वाढत असतं आणि ब्लाइंडनेस डेव्हलप होतो. इन्सुलिन दिल्यानंतर सुद्धा हाच प्रॉब्लेम होतो. इन्सुलिन बाहेरनं दिल्यानंतर हीच लफड होतं. तिथे शुगर आत आत जायला सुरुवात होते, पुश होते त्याच्यामध्ये, सेलमध्ये, स्मॉल वेसल मध्ये जाते आणि मग डोळ्याची रेटिनोपॅथी डेव्हलप होते. लक्षात घ्या. म्हणजे डायबिटीज 2 इज मोर डेंजर दॅन डायबिटीज 1. डायबिटीज 1 पेक्षा डायबिटीज 2 मध्ये लवकर, त्याला 22 वर्ष लागतात रेटिनोपॅथी डेव्हलप व्हायला. पण डायबिटीज 2 मध्ये मात्र 7 वर्षामध्ये बिफोर डायग्नोसिस डायबिटीज डायग्नोसिस व्हायच्या आधीच 7 वर्ष ब्लाइंडनेस यायला सुरू होतो, रेटिनोपॅथी होते. रेटिनोपॅथी होते. म्हणून काय करायला पाहिजे, ब्लाइंडनेस आलाय, HbA1c टेस्ट करा, सेल मधलं ग्लुकोज बघा, बॉडी मधलं ग्लुकोज बघू नका. ब्लड मधलं ग्लुकोज तुम्हाला काही इंडिकेट करणार नाही, कारण ॲलोपॅथी डॉक्टरने परफेक्ट गोळ्या देऊन त्याचे शुगर नॉर्मल मध्ये आणलेली असते. पण शुगर नॉर्मल मध्ये रेटिनोपॅथी झालेले पेशंट सापडतात तुम्हाला. ज्याची ब्लड शुगर नॉर्मल आहे त्याला सुद्धा अंधत्व येतं, विदिन द लिमिट आहे, विथ दॅट मेडिसिन. आणि मग तो काय म्हणतो, कंट्रोल केलं मी, रक्तामध्ये ग्लुकोज नाही आहे, पण ते ग्लुकोज स्मॉल कॅपिलरीज मध्ये गेलेला आहे आणि इथं स्मॉल कॅपिलरी मध्ये जाऊन रेटिनोपॅथी झालेली आहे, म्हणून त्याला ब्लाइंडनेस येतो. समजून घ्या तुम्ही. म्हणजे एखाद्याची शुगर नॉर्मल आहे, नॉर्मल दाखवते विथ द हेल्प ऑफ मेडिसिन, आणि त्याला जर दिसत नसेल तर 100% त्याला रेटिनोपॅथी झालेली आहे. 100% त्याला रेटिनोपॅथी झालेली आहे, लक्षात ठेवायची. आता दुसरं पुढची कॉम्प्लिकेशन आहे नेफ्रोपॅथी, किडनीवर अफेक्शन. नेफ्रोपॅथी स्मॉल व्हेसल डिफेक्ट आहे, ते मायक्रो व्हेसल डिफेक्ट आहे, ते कॅपिलरी ब्लॉक झालेले असतात आणि त्या कॅपिलरी ब्लॉक झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. नेफ्रोपॅथी, द मेन जॉब ऑफ द किडनी इज टू क्लीन द ब्लड वेन इट फेल्स टॉक्सिक बिल्ट अप इन द बॉडी. शरीरामध्ये काय तर टॉक्सिक मटेरियल बिल्टअप होतं, विच लीड टू लॉस ऑफ एपटाईट. भूक बंद होते, वेट लॉस होतं आणि पर्सिस्टंट नॉशा अँड व्हॉमिटिंग सुरू होतं. पेशंटमध्ये
पर्सिस्टिंग नॉशिया आणि व्हॉमिटिंग असतं आणि वेट पण कमी होतं. लॉस ऑफ एपेटाईट असतं, भूक लागत नाही त्याला. ऍडजस्टमेंट प्रिव्हेलंट रेट ऑफ एंड स्टेज रेनल डिसीज, ESRD. Diabetic kidney disease often take 15 to 25 years to develop. 20 ते 25 वर्ष लागतात त्याला. ग्लोईंग डिस्टर्बन्स, ग्लोईंग डिस्टर्बन्स येतो त्याला. एंड फेल, रेटिनोपॅथी सारखंच होतं. इट मे ऑकेजनली डायग्नोज बिफोर टाइप 2 डायबिटीज इट सेल्फ. Approximately 2% of the 2-type patient develops kidney disease in each year. प्रत्येक वर्षामध्ये 2% लोकांना किडनी डिसीज होतो. 10 years after diagnosis, 25% of the patient will have evidence of kidney disease. म्हणजे कधी कधी डायबिटीज 2 पेशंट मध्ये डायबिटीज डिटेक्ट झाल्याच्या आधी किडनी फेल्युअर झालेला. डायबिटीज डिटेक्ट व्हायच्या आधीच किडनी फेल्युअर झालेला असतं. अप्रॉक्सिमेटली 2% ऑफ द टाइप 2 डायबिटीज पेशंट डेव्हलप किडनी डिसीज इच इयर. प्रत्येक वर्षामध्ये 2% वाढ होते. 10 years after diagnosis, 25% of the patient will have evidence of kidney disease. Once established, diabetic nephropathy tends to progress, leading to more and more kidney impairment until eventually patient require dialysis and transplantation. रेनल फेल्युअर होतं, रेनल फेल्युअर होतं आणि मग काय होतं, टॉक्सिक मॅटर डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. किरेटिन आणि युरिया किरेटिन वाढायला चालू होतं. अल्टिल काय करावं लागतं, डायलिसिस करावं लागतं, नाही तर किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं. दिस इज द साइड इफेक्ट ऑफ द डायबिटीज. डायबिटीजचा हा साइड इफेक्ट आहे. काय आहे, डायबिटीजचा हा साइड इफेक्ट आहे. आता नर्व डॅमेज झाल्यावर काय होतं बघा. नर्व डॅमेज झाल्यावर काय होतं, न्यूरोपॅथी, डायबिटिक न्यूरोपॅथी. Diabetic nerve damage, approximately 60 to 70% patient with the diabetic neuropathy. 70 ते 60% पेशंट मध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी होते. Once again, longer the duration, severity of the diabetes, greater the risk of neuropathy. म्हणजे तुम्ही जर डायबिटीज कंट्रोल नाही केला तर एंड स्टेज मध्ये न्यूरोपॅथी होते. There are different type of diabetic nerve damage. Commonly, diabetic neuropathy affects the peripheral nerve. Commonly कुठली नर्व डॅमेज होते, पेरिफेरल मधले नर्व. फर्स्ट इन द फीट, पायामध्ये, देन प्रोग्रेसिव्हली हँड अँड द आर्म, नंतर हातापाया, हात आणि आर्म मध्ये. इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टॉकिंग अँड ग्लोईंग डिस्टर्बन्स. डॅमेज टू डिफरंट टाइप ऑफ नर्व विल रिझल्ट डिफरंट सिम्पटम. म्हणजे काही काही लोकांना टिंगलिंग सेन्सेशन येतं, काही ना नमनेस असतो, काही ना बर्निंग सेन्सेशन असतं, काही ना पेन येत राहतं. The instant pain or severe diabetic neuropathy, debilitating and the symptoms commonly worse at the night. रात्रीच्या वेळेला हे सगळे सिम्पटम जाणवायला सुरू. रात्रीच्या वेळेला पेन यायला सुरू होतं, पाय दुखायला सुरू होतं, त्याचं पेन यायला सुरू होतं रात्रीच्या वेळेला. इवन पॉवरफुल पेन किलर सच एज नार्कोटिक मेडिसिन्स आर ऑफन इनइफेक्टिव्ह. म्हणजे नार्कोटिक झोपेची इंजेक्शन देऊन सुद्धा पेन बंद होत नाही. पेन किलर खाऊन सुद्धा पेन बंद होत नाही. इंस्टेड ऑफ पेन,
मेनी पेशंट मे समटाइम एक्सपिरियन्स ए कंप्लीट नमनेस, एकदम पाय जड होतात. केअरफुल फिजिकल एक्झामिनेशन रिव्हेल्स डिक्रीज द सेन्सेशन ऑफ टच. सेन्सेशन डाऊन झालेलं असतं. व्हायब्रेशन अँड द टेम्परेचर. लॉस ऑफ रिफ्लेक्स इज अफेक्टेड पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे रिफ्लेक्सच येत नाही त्याला. टचचं सेन्सेशन येत नाही, व्हायब्रेशनचं सेन्सेशन जाणवत नाही, टेम्परेचरचं सेन्सेशन जाणवत नाही. लॉस ऑफ रिफ्लेक्स झालेलं असतं. या कंडिशन मध्ये नर्व डॅमेज झालेली आहे. वाईल लॉस ऑफ सेन्सेशन मे सीम अनकनस इट एनिथिंग बट पेन प्रोटेक्ट अस अगेन्स्ट द डॅमेज ऑफ ट्रॉमा. म्हणजे काय होतं बघा, पेन प्रोटेक्ट्स अस अगेन्स्ट द डॅमेज. लॉस ऑफ सेन्सेशन मे सीम अनक्युरस. इट इज एनिथिंग बट पेन प्रोटेक्ट्स अस अगेन्स्ट द डॅमेज ऑफ ट्रॉमा. ट्रॉमा झाला, इजा झाली तर तुम्हाला पेन यायला लागतं, पण या पेशंटमध्ये पेन पण जाणवत नाही. या पेशंटमध्ये पेन पण जाणवत नाही. त्याच्यामुळे काय होतं बघा, वेन स्टब ऑर टो lies in the wrong position, plane let us know that we should quickly adjust ourselves in order to prevent tissue damage. टिश्यू डॅमेज प्रिव्हेंट करायचं काम करत. म्हणजे तुम्ही पडता, सेन्सेशनच नसतं, चुकून पाय वाकडा जरी झाला तरी त्याला कळत नाही काही, आणि तो पडतो व्यक्ती. डायबिटिक न्यूरोपॅथी जर झाली तर त्याला सेन्सेशन नसतं, त्यामुळं कधी कधी चालताना सुद्धा तो खाली पडतो, त्याला कळत पण नाही, लागलेलं पण कळत नाही, त्याला काहीच समजत नाही. मे कंटिन्यू टू एक्सपिरियन्स रिपीटेड एपिसोड्स ऑफ ट्रामा. आणि त्यामुळे त्याला सतत एपिसोड निर्माण होतात ट्रामाचे. Over year, the damage becomes progressive, sometimes deformative. A typical example is the food. Significant nerve damage can lead to complete destruction of joint. Condition is called as charcolate food, and it may progress to the point where patient is unable to walk, चालू पण शकत नाही, and many events require amputation. Amputation करावं लागतं. Amputation करायचं म्हणजे पाय काढून टाकायला लागतं. Amputation होत. आणि अनादर काय होतं, नर्व कुठल्या, लार्ज मसलचे नर्व डॅमेज होतात. लार्ज मसलच्या डायबिटीज होतात आणि त्याला म्हणतात डायबिटिक ॲम्योट्रॉफी. डायबिटिक ॲम्योट्रॉफी म्हणजे काय असतं, लार्ज मसल नर्व, कुठले नर्व एंड डॅमेज झालेले असते. मसल विकन्स पर्टिक्युलर इन थाय, म्हणजे मांड्यातले जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवतं ते वीक होतात, म्हणजे उभा राहू शकत नाही. माणूस उभाच राहू शकत नाही. Automatic nervous system controls our automatic body function such as breathing, digestion, sweating, and heart rate. Damage to this nerve may cause nausea, vomiting, constipation, diarrhea, bladder dysfunction, erectile dysfunction, and orthostatic hypotension. बघा काय काय होतं. ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम काय करते, बॉडीची सगळी फंक्शन्स कंट्रोल करत असतं. ब्रिदिंग आहे तुमचं, डायजेशन आहे, स्वेटिंग आहे, हार्ट रेट आहे. हा, डॅमेज टू दिस नर्व मे कॉज नॉशा, खायची इच्छा होत नाही, व्हॉमिटिंग होतं, कॉन्स्टिपेशन होतं, संडास साफ होत नाही, डायरिया होतो, कधी कधी लूज मोशन होतं, ब्लॅडर डायफंक्शन, ब्लॅडरवर कंट्रोल नसतं, व्हॉल्यूमच युरिन येत राहते, इरेक्टेबल डायफंक्शन. पुरुष जेव्हा सेक्स करतात त्यावेळेला त्याचं पेनिस इरेक्टच होत नाही, हा डिफेक्ट होतो. आर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. आर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर. लो ब्लड प्रेशर होतं त्याला. सिव्हिअर ड्रॉप ऑफ ब्लड प्रेशर, स्टँडिंग अप, म्हणजे उभा राहायला लागला की ब्लड प्रेशर डाऊन होतं लगेच. अशा प्रकारचं लक्षण येतं. अशा प्रकारचं लक्षण येतं. सिव्हिअर ब्लड ड्रॉप, लो ब्लड प्रेशर होतं, माणूस उठून बसायला लागला, बसून उठायला लागला, उभा राहायचा प्रयत्न करायला तर लो ब्लड प्रेशर होतं.
If nerve to heart are affected, risk of silent heart attack, death increases. जर हार्टची नर्व डॅमेज जर झाली तर रिस्क असते सायलेंट हार्ट अटॅक येतो त्याला आणि डेथ होऊ शकतो. नॉन करंट ट्रीटमेंट रिव्हर्सेस डायबिटिक नर्व डॅमेज. नो करंट ट्रीटमेंट. आता अशी कुठली ट्रीटमेंट नाही की नर्व डॅमेज रोखू शकतं. पण इलेक्ट्रोपॅथीमध्ये नर्व डॅमेज पण रोखता येते. इलेक्ट्रोपॅथीमध्ये नर्वचं पण वर काम आपल्याला करता येतं, नर्व डॅमेजला पण रोखता येते. पण ॲलोपॅथीमध्ये मात्र डायबिटिक नर्व डॅमेज रिव्हर्स करता येत नाही. ड्रग मे हेल्प सिम्पटम्स ऑफ द डिसीज बट डज नॉट चेंज इट नॅचरल हिस्ट्री. अल्टिमेटली इट कॅन ओनली बी प्रिव्हेंटेड. हे होऊ नये याचीच काळजी घेतली पाहिजे. हे होऊ नये याचीच काळजी घेतली पाहिजे आपण. हा, हे होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यायची. आता पुढचं कॉम्प्लिकेशन आहे मायक्रोव्हस्क्युलर कॉम्प्लिकेशन. आर्थोस्केलॉसिस, हार्डनिंग ऑफ आर्टरीज. आर्टरीज हार्डनिंग होतात. Arthosclerosis is the disease of the arteries where plug of fatty matter deposited within inner wall of the blood vessel. ब्लड वेसलचा जो इनर वॉल आहे त्याच्यामध्ये फॅटी डिपॉझिशन होतं, कॉझिंग नॅरोईंग अँड हार्डनिंग. आणि त्याचं कॉज काय होतं? रक्तवाहिनी कडक आणि नॅरो होते. दिस कंडिशन कॉजेस हार्ट अटॅक, स्ट्रोक अँड पेरिफेरल व्हेस्क्युलर डिसीज विच आर कलेक्टिव्हली नोन ॲज कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज. त्याला काय म्हटलं जातं? कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज म्हटलं जातं. डायबिटीज ग्रेटली इन्क्रीज द रिस्क ऑफ डेव्हलपिंग आर्थोस्केलॉसिस. आर्थोस्केलॉसिस होऊ शकतं. आर्थोस्केलॉसिस इज पॉप्युलरली बट इनकरेक्टली इमेज ॲज अ कोलेस्ट्रॉल. म्हणजे इनकरेक्ट काय आहे? इमेज इज अ कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल मुळे आर्थोस्केलॉसिस झाले असं आपलं भ्रामक कल्पना निर्माण होते, इमॅजिन करतो आपण. स्लोली clogging the arteries which slug might build up in the pipe. In actually it results from injury to the arteries, though exact cause of injury is unknown. म्हणजे आर्टरीज डॅमेज का होतं याचं आजपर्यंत अजूनपर्यंत कारण त्यांना सापडलेलं नाही. पण कारण आहे. काय कारण आहे? अँटीऑक्सिडंट. म्हणजे अँटीऑक्सिडंट कमी झाल्यामुळं ब्लड वेसल डॅमेज होतात. अँटीऑक्सिडंट कमी झाल्यामुळे ब्लड वेसल डॅमेज होतात. म्हणजे तुमचं जे पेस्टिसाइड्स आहे, हर्बिसाइड्स आहे, लॉट ऑफ केमिकल्स आर गोईंग इन द ह्युमन बॉडी. त्याच्यामध्ये काय होतात? अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि या ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये आर्टरीज डॅमेज होतात. आर्टरीज डॅमेज होतात आणि त्याच्यावर तुम्हाला काय अँटीऑक्सिडंट घेणे. अँटीऑक्सिडंट कशात अवेलेबल असतात? डाएटमध्ये असतात, वनस्पतीमध्ये असतात. ती वनस्पती तुम्हाला अँटीऑक्सिडंट जर मिळालं तर आर्टरीज डॅमेज होत नाही. आता आपल्याकडे रेमेडी काय आहे आर्टरीजची? बोला, आर्टरीजची रेमेडी काय आहे? A1. म्हणजे A1चं जर सेवन केलं तर इंजुरी होईल का? नाही. ब्लड वेसल मध्ये इंजुरी होणार नाही. ब्लड वेसल वाचवली जाईल. जनरल टॉनिक, नॅचरल टॉनिक. जनरल टॉनिक, नॅचरल टॉनिक A3 त्याच्यात टाकलेलं आहे. A3 म्हणजे A1 A2चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे पुढ्या व्हस्क्युलर सिस्टीमवर, कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीमवर काम करणारी रेमेडी A3 आहे. S1 मेटाबॉलिझम आहे, प्रॉपर मेटाबॉलिझम होईल. म्हणजे जनरल टॉनिक, नॅचरल टॉनिक अशी टॉनिक आहेत की या प्रकारचं कॉम्प्लिकेशन अवॉइड करू शकतात. A3 आहे त्याच्यामध्ये. लॉजिकली व्हेन्स आणि आर्टरीजला साफसफाई केली जाते. म्हणजे कंटिन्युअसली जनरल टॉनिक, नॅचरल टॉनिक घेत राहिला व्यक्ती तर त्याला डायबिटीज रेटिनोपॅथी होत नाही, डायबिटीज न्यूरोपॅथी होत नाही, डायबिटीज नेफ्रोपॅथी होत नाही.
पुरे ब्लड स्वच्छ केलं जातं, रस आणि रक्त हे पुरं स्वच्छ केलं जातं बॉडीमधनं. त्यामुळे टोटली 100% प्रोटेक्शन करू शकता आणि झालं तर त्याच्यावर पण काम करता येतं. Atherosclerosis is popular. Imagine as a cholesterol slowly clogging the arteries. Much slug might build up in the pipe. In actually it results from injury to the arteries, although the exact cause of injury is unknown. There are many contributing factors, including but not limited to age, genetic cause पण असू शकतं. स्मोकिंग, जे स्मोकिंग करतात माणसं त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते डायबिटीज न्यूरोपॅथी, डायबिटीज रेटिनोपॅथी, डायबिटीज नेफ्रोपॅथी. कारण टोबॅकोमध्ये निकोटीन असतं. हे निकोटीन काय करतं, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज क्रिएट करतं ब्लड वेसलमध्ये. त्यामुळे 100% हे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. म्हणजे स्मोकिंग इज रिस्पॉन्सिबल. हाय ट्रेस, जर ट्रेसफुल असेल सिच्युएशन, हाय ट्रेसमध्ये पेशंट असेल, त्यामध्ये स्टिरॉइडचा इफेक्ट होतो आणि हा स्टिरॉइडचा इफेक्ट झाल्यामुळं रक्तवाहिन्या कडक व्हायला सुरुवात होतात. तो हाय ट्रेस हा सुद्धा एक कॉज आहे. हाय ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर एखाद्याला तरी पण होणार. लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटीच नाही आहे काय, त्याला पण होऊ शकतं. एनी ब्रीच ऑफ आर्टिकल वॉल कॅन इनिशिएट इन्फ्लामेटरी कॅस्केड. म्हणजे आर्टरीज मध्ये कुठेही इनिशियल डॅमेज झालं वॉल तर इन्फ्लामेटरी प्रोसेस चालू होते. इन्फ्लामेटरी प्रोसेस चालू होते. आणि जो कोलेस्ट्रॉल नावाचा जो पदार्थ असतो, वॅक्स लाईक सबस्टन्स फाउंड इन द सेल ऑफ द बॉडी, इन्फल्ट्रेट द डॅमेज एरिया अँड नॅरो द ब्लड वेसल. म्हणजे ज्या ठिकाणी डॅमेज झालेला आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, हे जे कोलेस्ट्रॉल आहे, कारण सेल वॉल तुम्हाला माहिती की कोलेस्ट्रॉलनी बनते. सेल वॉल कशाने बनते, फॅटनी बनते. आणि ऑलरेडी रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल आहे, ते कोलेस्ट्रॉल काय करतं, तिथं वॉल बनतो. म्हणजे तिथं जे भोग पडलेलं आहे त्याला पॅच करतो, पॅचिंग होते. आणि म्हणून काय होतं, तिथली रक्तवाहिन्या नॅरो होते. द स्मूथ मसल दॅट सपोर्ट द टिश्यू ऑफ द ब्लड वेसल proliferate and the collision and structural portion found abandoned in the body also accumulate to the response to injury. जिथं इंजुरी झाली की हा पण रिस्पॉन्स डेव्हलप होतो. म्हणजे कोलेस्ट्रॉल अक्युमुलेट होतं आणि नॅरोइंग होतं. स्मूथ मसल जे असतात सपोर्टिंग द टिश्यू ऑफ द ब्लड वेसल प्रोलिफरेट होतात अँड कोलिजन ए स्ट्रक्चरल प्रोटीन फाउंड अबेंडंटली इन द बॉडी. आणि हे स्ट्रक्चरल प्रोटीन अबेंडंटली अवेलेबल असल्यामुळं त्या ठिकाणी जाऊन त्याचा प्लग तयार केलं जातं आणि इंजुरीला अगेन द रिझल्ट इज फर्दर नॅरोइंग ऑफ द बॉडी वेसल. म्हणजे तिथे फॅट आहे, जखमेवर फॅट गेलं, त्याच्यावर कोलिजन गेलं, कोलिजन फायबरचा लेअर तयार होतो आणि रक्तवाहिनी आणखीन नॅरो होते. Rather than a single episode, there can be simply repaired. This response occurs downstream of the cell of oxygen, causing cell death and cardiovascular disease. Cardiovascular disease होते. ठीक आहे, थांबूया इथे. उद्या हार्ट डिसीज घेऊया. ठीक आहे. Okay, thank you, sir. Thank you, sir. थँक्यू. Thank you, sir. थँक्यू. अमृता, तो तुझा मुलगा किती वर्षाचा आहे? 8 वर्षाचा आहे, सर. 8 वर्षाचा आहे. हा, त्याचा कलर थेरपीचा क्लास घ्यायला हरकत नाही. होय. हा, 8 वर्षाचा मुलगा आहे. हा, तो करू शकतो. मग एक 2-3 लहान मुलं कुणाची असतील तर त्यांना आपण कलर थेरपी शिकू. धन्यवाद. धन्यवाद, सर. चालते. हा. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. थँक्यू.